नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आज मी तुम्हाला कुठली रेसिपी दाखवणार आहे ते आपण पाहूया। आज मी तुम्हाला तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची वडी कशी करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। तिळाची वडी करण्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे मी भाजून घेतलेत आणि जेवढी निघतील तेवढी शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत। ह्याच वाटीने मी तीळ घेतलेले आहेत, ह्याच वाटीने अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले आणि ह्याच वाटीने मी 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। 4 चमचे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले आणि 3 चमचे आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे। 1 चमचा साजूक तूप, थोडे पिस्त्याचे काप आणि अर्धा चमचा विलायची पावडर घेतली। सगळ्यात आधी आपण हे तीळ भाजून घेऊया। जर तुम्ही शेंगदाणे भाजले नसतील तर तेही तुम्ही ह्या टायमिंगला भाजून घेऊ शकता। मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे। तीळ भाजताना एकसारखं असं आपण मिक्स करत राहायचंय, म्हणजे तीळ व्यवस्थित सगळीकडे भाजले जातात। तीळ भाजताना जर गॅसची फ्लेम हायवर ठेवली तर तीळ पटकन भाजून होतात आणि करपतात, खाताना ते कडवट लागतात। त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे। मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। तीळ मी व्यवस्थित भाजून घेणार आहे। तीळ छान भाजून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि हे तीळ पूर्णपणे थंड करून घ्यायचेत आपल्याला। तुम्ही जर शेंगदाणे भाजले नसतील तर तेही तुम्ही ह्या टायमिंगला भाजून घेऊ शकता। तीळ थंड झालेले आहेत। आता हे तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। त्यातच आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि मिक्सर ऑन ऑफ करत आपल्याला हे थोडंसं जाडसर मिक्सरला फिरवून घ्यायचे। मी मिक्सरला हे जाडसर फिरवून घेतलेलं आहे। आपल्याला असंच जाडसर फिरवून घ्यायचे, जास्त बारीक पावडर नाही करायची। आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते। आता ह्यामध्येच आपल्याला ही मिल्क पावडर घालायची आहे। त्यातच मी डेसिकेटेड कोकोनट घालते आणि वेलची पावडर घालते। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। मी पुन्हा गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचाभर तूप घातले। त्यात आपल्याला बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि त्यातच आपल्याला 2 चमचे पाणी घालायचे। 2 छोटे चमचे मी पाणी घातले, म्हणजे गूळ पटकन विरघळला जातो। चमच्याने मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। गूळ बारीक चिरला की तो पटकन विरघळला जातो, त्यामुळे बारीक चिरून घ्यायचा आहे। आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे। गूळ मी पूर्णपणे विरघळून घेतलेला आहे। त्यामध्ये आता हे मिश्रण आपण घालायचे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी हे काढून घेते। मी इथे चॉपिंग बोर्डला तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यावरती मी थोडे पिस्त्याचे काप घालते। तुम्ही पिस्त्याचे काप, तीळ किंवा किसलेलं खोबरं काहीही घालू शकता। आता ह्यावरती आपल्याला हे जे आपण मिश्रण तयार केलेले ते घालायचे। आता फुलपात्राला सुद्धा मी खालून तूप लावून घेतलेले आणि आपल्याला हे असं पसरून घ्यायचे। गरम आहे त्यामुळे मी हाताने करत नाही। मी असं
फुलपात्र्याने वरतून प्रेस करून घेतलंय। आता साईडने आपण हाताने असं चौकोन आकार देऊन घ्यायचा आहे आणि हाताला जर सोसत असेल तर असं हाताने सुद्धा आपण थापून घेऊ शकतो किंवा लाटणं फिरवलं तरीही चालेल या पद्धतीने। आता वरतून पिस्त्याचे काप घालूया। पुन्हा लाटणं फिरवून घ्यायचंय। ही वडी मी थोडीशी जाडसरच करणार आहे, जास्त पातळ नाही करायची आणि गरम असतानाच आपल्याला लाटून घ्यायचंय। थंड झाली की ती लाटली जात नाही। या पद्धतीने लाटून घेतली मी। हे सगळं व्यवस्थित असं लाटून घेतलेलं आहे। जास्त मला पातळ करायची नाही वडी। आता गरम असतानाच आपण ही वडी अशी कट करून घेऊया। आपल्याला लहान मोठी कशी करायची त्या आकारात आपण कट करून घेऊ शकतो, म्हणजे थंड झाल्यावरती पटकन निघते। करायला सोपी आणि तोंडात टाकताच विरघळणारी आपली तिळाची वडी तयार करून झाली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण अर्धी वाटी अजून वाढवलं, म्हणजे मी 1 वाटी घेतले, तुम्ही 1.5 वाटी घेतलं तरीही चालेल। आता मी थोडी थंड होऊन देते, त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपल्या ह्या वड्या थंड झालेल्या आहेत, आता आपण त्या काढून घेऊया। अगदी सहज निघतायत। आपण आधीच पिझ्झा कटरनी कट करून घेतलेल्या होत्या। हे पहा, या पद्धतीने मी सगळ्या वड्या काढून घेते। खूप छान झालेल्या आहेत। तयार झाल्या खुसखुशीत अशा तिळाच्या वड्या खूप छान झालेल्या आहेत। मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते। अगदी छान झाली आहे। तुम्ही ह्या पद्धतीने संक्रांतीला तिळगुळाच्या वड्या तयार करून पहा, खूप छान होतात। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।